हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 83वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. ते कोणते? एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. टॉर्चर म्हणजे तीव्र वेदना किंवा छळ. ट्रेस म्हणजे शोध काढणे किंवा ठसा. ट्रॅडिशनल म्हणजे परंपरागत. ट्रेजेडी म्हणजे शोकांतिका. ट्रँक्वेल म्हणजे शांत किंवा निराश्रित. ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण किंवा बदल. ट्रान्समिट म्हणजे प्रसारित करणे किंवा पाठवणे. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. तर आजचा आपला पहिला शब्द आहे टॉर्चर म्हणजे शारीरिक किंवा मानसिक तीव्र वेदना किंवा छळ. याचे समानार्थी शब्द बघूया. ॲग्नी म्हणजे अत्यंत वेदना, तीव्र शारीरिक किंवा मानसिक वेदना. दुसरा शब्द टॉर्मेंट म्हणजे छळ किंवा त्रास, दीर्घकाळ शारीरिक किंवा मानसिक त्रास होणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. कम्फर्ट म्हणजे सुख किंवा आराम, शांती आणि त्रासमुक्त स्थिती. दुसरा शब्द आहे रिलीफ म्हणजे उपशमन किंवा आराम, वेदना किंवा त्रास कमी करणे. याचे उदाहरण बघूया. प्रिझनर सफर ग्रेट टॉर्चर. कैद्याला मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या. नेक्स्ट वन ट्रेस म्हणजेच शोध काढणे, ठसा किंवा चिन्ह. याचे समानार्थी शब्द बघूया. पहिला शब्द आहे ट्रॅक म्हणजे माग काढणे किंवा मागोवा घेणे, कोणत्या तरी गोष्टीचा मागोवा घेणे. दुसरा शब्द आहे डिटेक्ट म्हणजे शोध लावणे, काही लपलेल्या गोष्टी उघड करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. पहिला शब्द इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे. दुसरा शब्द लूज म्हणजे हरवणे, काहीतरी गमावणे. याचे उदाहरण बघूया. द पोलीस ट्राईड टू ट्रेस द थीफ. पोलीस चोराचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होते. नेक्स्ट वर्ड ट्रॅडिशनल म्हणजे परंपरागत किंवा पारंपरिक. याचे समानार्थी शब्द बघूया. कन्व्हेन्शनल म्हणजे सामान्यतः स्वीकारलेला, प्रचलित. जे रूढी, परंपरा किंवा समाजाने स्वीकारलेले असते. उदाहरणार्थ पारंपरिक पद्धती किंवा समाजात चालत आलेल्या गोष्टी. दुसरा शब्द कस्टमरी म्हणजे रूढीप्रमाणे चालवणारा, प्रथागत. जे एखाद्या समाजात किंवा गटात नेहमीप्रमाणे केले जाते, प्रथा किंवा परंपरेनुसार. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. मॉडर्न म्हणजे आधुनिक, नव्या काळाचा, सध्याच्या काळाशी सुसंगत असलेले किंवा नव्या पद्धतीने विकसित झालेले. दुसरा शब्द आहे इनोव्हेटिव्ह म्हणजे नवीन कल्पकतेने भरलेले, नवीन कल्पना, नवीन मार्ग किंवा नवीन उत्पादन तयार करणारे किंवा दाखवणारे. याचे उदाहरण आहे शी वोर अ ट्रेडिशनल साडी ॲट द फेस्टिवल. तिने सणाच्या वेळी पारंपरिक साडी परिधान केली. नेक्स्ट वर्ड ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका किंवा दुःखद घटना. याचे समानार्थी शब्द बघूया. डिझास्टर म्हणजे आपत्ती, काहीतरी अप्रत्याशित किंवा वाईट घडणे ज्यामुळे मोठे नुकसान होते. दुसरा शब्द केटस्ट्रॉफी म्हणजे संकट किंवा महाप्रलय, अतिशय मोठी आणि भयंकर आपत्ती. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. पहिला शब्द कॉमेडी म्हणजे हास्य प्रकरण, एक आनंददायक किंवा मजेशीर प्रकारची घटना. दुसरा शब्द फॉर्च्यून म्हणजे भाग्य किंवा सुख, एक सकारात्मक, सुखद आणि यशस्वी घटना. याचे उदाहरण बघूया. द फायर वॉज अ टेरिबल ट्रेजेडी. आगीमुळे मोठी शोकांतिका घडली. नेक्स्ट वर्ड ट्रँक्विल म्हणजे शांत, निराश्रित किंवा शांततापूर्ण. याचे समानार्थी शब्द काम म्हणजे शांत, ताण किंवा गोंधळाशिवाय असलेली स्थिती. दुसरा शब्द सेरीन म्हणजे शांततापूर्ण, मानसिक किंवा शारीरिक शांतता. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. टर्ब्युलंट म्हणजे हंगामी किंवा गोंधळयुक्त, अशांत, अव्यवस्थित किंवा गोंधळात पडलेली स्थिती. दुसरा शब्द नॉइजी म्हणजे आवाज करणारा, जोरदार आवाज करणारी किंवा गोंधळलेली स्थिती. याचे उदाहरण बघूया. द गार्डन इज ट्रँक्वेल ॲट डाऊन.
सकाळी बाग शांत असते. नेक्स्ट वन ट्रान्झिशन म्हणजे संक्रमण किंवा बदल. याचे समानार्थी शब्द बघूया. चेंज म्हणजे बदल. एखादी गोष्ट एक स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे. दुसरा शब्द शिफ्ट म्हणजे वळण. एखाद्या गोष्टीचे स्थान किंवा दिशा बदलणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टॅग्नेशन म्हणजे स्थिरता. काहीही बदल न होणे. दुसरा शब्द स्टॅबिलिटी म्हणजे सततता. स्थिती स्थिर राहणे किंवा बदल न होणे. याचे उदाहरण बघूया. द कंपनी वेंट थ्रू अ ट्रान्झिशन वेन दे इंट्रोड्यूस न्यू टेक्नॉलॉजी. कंपनीने नवीन तंत्रज्ञान आणल्यावर ती एक संक्रमण कालावधीतून गेली. नेक्स्ट वन ट्रान्समिट म्हणजे प्रसारित करणे किंवा पाठवणे. याचे समानार्थी शब्द बघूया. सेंड म्हणजे पाठवणे. एखादी वस्तू किंवा माहिती एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे. दुसरा शब्द कन्वे म्हणजे संप्रेषित करणे. संदेश, विचार किंवा माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे नेणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रिसीव्ह म्हणजे प्राप्त करणे. काहीतरी प्राप्त करणे किंवा दुसऱ्याकडून येणारी वस्तू किंवा माहिती स्वीकारणे. दुसरा शब्द होल्ड म्हणजे धरणे. कोणतीही गोष्ट ठेवून किंवा थांबवून ठेवणे. याचे उदाहरण बघूया. ही यूज हिज फोन टू ट्रान्समिट द डेटा टू द सर्व्हर. त्याने फोनचा वापर करून डेटा सर्व्हरकडे प्रसारित केला. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.